नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. राहुरीत उभारल्या जात असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडनं पाहणी. दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करण्याचा निर्धार. राहुरी इथं सुरू असलेल्या नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाची आमदार अक्षय कर्डिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांच्याशी चर्चा करून बांधकामाची गुणवत्ता, कामाचा वेग, उपलब्ध सुविधा आणि नियोजित कालावधीमध्ये काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, आधुनिक आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळावी हा या रुग्णालयामागील प्रमुख उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पाहणी दरम्यान आमदार कर्डिले यांनी रुग्णालयातील विविध विभाग, उपचार कक्ष, प्रसूती विभाग, आपत्कालीन सेवा, औषध साठा, स्वच्छता व्यवस्था आणि रुग्णांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची माहिती घेतली. बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी सहन केली जाणार नाही. गुणवत्तेशी कोणती तडजोड न करता काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. या नवीन ग्रामीण रुग्णालयामुळे राहुरीसह परिसरातील अनेक गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. किरकोळ तसंच गंभीर आजारांवरील उपचारासाठी अहिल्यानगर किंवा इतर शहरामध्ये धाव घेण्याची आता गरज कमी होणार असून गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि अपघातग्रस्त रुग्णांना स्थानिक पातळीवरच अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शहराप्रमाणे दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. हे ग्रामीण रुग्णालय केवळ एक इमारत नसून हजारो कुटुंबासाठी आशेचे केंद्र ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधा, सक्षम वैद्यकीय सेवा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहे. कामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्णता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी दूरवर जावे लागू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. राहुरी तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत दाखल व्हावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जाते. आज आम्ही राहुरी तालुक्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ग्रामीण रुग्णालय. गेल्या 2 वर्षापूर्वी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मिळून या ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन केलेलं आणि आज आपण पाहतो की भव्य दिव्य अशी इमारत इथं उभी राहिलेली आहे. चांगल्या प्रकारचं काम चालू आहे. सर्व अधिकारी वर्ग इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर संबंधित कॉन्ट्रॅक्टर देखील इथं आलेत. आम्ही आज सर्व पाहणी केली आहे. चांगल्या प्रकारचं काम प्रगती पातळीवरती चालू आहे आणि मोठा निधी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध आहे. तर आज पाहत असताना अनेक बदल मी अधिकारी वर्गांना सुचवलेत. संबंधित कॉन्ट्रॅक्टरांशी देखील बोललेलो आहे की आपण काम करत असताना हा प्रश्न म्हणजे आपल्या तालुक्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आपण ह्या रुग्णालयाच्या प्रतीक्षेमध्ये होतो आणि कुठंतरी आज ही आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची ह्या रुग्णालयाच्या माध्यमातून स्वप्न पूर्ती होती आहे. म्हणून हे काम होत असताना कुठल्या गोष्टीची कमी न ठेवता कसं आपल्याला फक्त आपल्या तालुका म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात सगळ्यात सुंदर असं ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेकरता कसं देता येईल यासाठी पूर्णपणे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि आज पाहणी करत असताना अनेक बदलाव मी अधिकारी वर्गाला सुचवलेले आहेत. ते बदल म्हणजे याकरता की जे आपल्याकडे रुग्ण येतील
त्यांना कसा या रुग्णालयाचा पूर्णपणे उपभोग घेता येईल, कारण की इथं येणारा प्रत्येक रुग्ण हा ग्रामीण भागातून आणि सर्वसामान्य गोरगरीब येणार आहेत. आणि हे येत असताना निश्चितपणे सेवा कशी जास्तीत जास्त देता येईल याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळं नक्कीच काम चांगल्या प्रकारे चालू आहे. मोठा निधी या कामासाठी दिला गेला होता आणि आता येणाऱ्या काळामध्ये मी सर्वांना सुचवलं आहे की आपण कुठलीही ह्या ग्रामीण रुग्णालयासाठी कमी पडून देऊ नका. अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, संबंधित कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना सांगितलं आहे. पुढच्या कामासाठी जेवढा आपल्याला निधी लागेल मी 100% पूर्णपणे प्रयत्न करून सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देईल. पण निश्चित काम अतिशय भव्यदिव्य आणि इथं येणाऱ्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की खरं म्हणजे एवढ्या दिवस आम्ही प्रतीक्षा केली, पण आज कुठंतरी आल्याच्यानंतर मनाला शांती मिळाली पाहिजे. अशा प्रकारचं इमारत आपल्याला करून दाखवायची आहे. तर निश्चित हे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि लवकरात लवकर जनतेच्या सेवेकरता राऊरी ग्रामीण रुग्णालय आपल्या सेवेमध्ये हजर होईल, एवढंच या निमित्तानं सांगतो. सर्वांचे आभार आणि आपल्या कामाला शुभेच्छा. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर.